नमस्कार, इंडिया नाव 24 चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आपण पाहत आहात की वर्धीमध्ये देखील एक वारकरी आहे आणि आपण आज अशाच आवल्या वर्धीमधल्या एका पोलीस कर्मचाऱ्याला भेटणार आहोत। त्यांचं नाव आहे चव्हाण आणि ते आळंदीमधील पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत आहेत। मला सांगा माऊली, तुम्ही आज एवढी संतांची श्री क्षेत्र आळंदी देवाची या ठिकाणी आज तुमची ड्युटी लागलेली आहे आणि आज तुम्ही एवढी पावली खेळताय, याच्या पाठीमागचं रहस्य काय नेमकं? देवादिदेव सबसे बडा महादेव रामकृष्ण हरी ह्या कलियुगामध्ये अध्यात्मकाशिवाय पर्याय नाही। कारण प्रत्येक क्षेत्रातून आपल्याला काय दिसतं, आपण सत्य ही ईश्वर है, सत्यम शिवम सुंदरम। तर प्रत्येक कार्यात आपण जर सत्याने इमानदारीने वागलो, आपल्याकडून दुसऱ्याला त्रास न होता वागलो, तर जगाचं कल्याण होईल। तर संतांच्या वाणीतून गेलेले संतांच्या जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, त्याप्रमाणे अध्यात्मकाची जोड ह्या जीवनात गरजेची आहे। म्हणून आळंदी 750 वर्ष झालं माऊलींनी श्रीकृष्ण भगवाननी द्वापरयुग संपताना सांगितलेलं होतं की ह्या कलियुगामध्ये जगाच्या कल्याणासाठी मुक्ताई, माऊली ज्ञानेश्वर, सोपान काका, निवृत्ती काका हे जगाच्या कल्याणासाठी आळंदी या पवित्र ठिकाणी विराजमान आहेत। ते अजरामर आहेत आणि आपल्या सगळ्या जगाचं ते कल्याण करत आहेत। ह्या जगात माऊलीसारखे फिलोसॉफियर अन्य कोठेही नाही। आणि इथून हबप हैबत महाराज यांनी जे दिंडीचा वारकरी संप्रदायाचा जो आळंदी ते पंढरपूर प्रवास सुरू केला, त्यांनाही माझं नतमस्तक। आणि ह्या सूर्यचंद्र जोपर्यंत आहेत हे दिंडी अशीच चालत राहणार आहे। लय भारी आषाढी वारी, लय भारी आषाढी वारी। आपण पाहू शकताय की आज जनतेची सेवा करत असताना असे पोलीस कर्मचारी आज भावनिक होऊन बोलत आहेत। आम्ही असं ऐकलं आहे की तुम्ही माऊलींच्या मंदिरामधलं जे सुवर्ण पिंपळ आहे त्या ठिकाणी तुम्ही नित्यनियमाने प्रदक्षिणा घालत आहात, त्याच्या पाठीमागे तुमचा हेतू काय आहे? मी ज्यावेळेस आळंदी पोलीस स्टेशनला आलो, फक्त पहिलं 3 वर्ष दर्शन घ्यायचो, सकाळ किंवा संध्याकाळ 24 तासातून एक वेळा दर्शन। परंतु ज्यावेळेस गेल्या वर्षी नाही म्हणता येत, कोरोना काळामध्ये नॉनस्टॉप शिवशाही बसमध्ये माऊलींच्या पादुका चालल्या होत्या आणि त्यावेळेस अक्षरशः नवजवान मोटरसायकलवर आम्हाला क्रॉस झाला शिवशाही बसला आणि त्या व्यक्तीने, त्या भक्ताने माऊलींच्या शिवशाही बसकडे बघून नमस्कार करून ओक्साबोक्षी रडू लागला आणि तेच माझ्या मनात श्रद्धा निर्माण झाली आणि परत म्हणलं आपण जगाच्या कल्याणात काहीतरी करायचं का? आपण देवाने माऊलींनी म्हटलेलं नाही आहे तुम्ही संसार सोडू नका, संसार करत हाताने पायाने संसार करा, परंतु मुखाने हरिनामाचा नामस्मरण करा। तर तेव्हापासून माझ्या मनात असं आलं की माऊलींच्या मातोश्री 1.25 लाख प्रदक्षिणा घातल्या, मग आपण का घालू शकत नाही? 4 वर्ष लागतील, 10 वर्ष लागतील, तो विषय वेगळा आहे। परंतु दररोज 160 मला जास्त नॉलेज नाही आहे संप्रदायामधलं, तरीही ह्या ब्रह्मांडाचे 12 विभाग केलेले आहेत। ते 12 विभाग म्हणजेच 12 राशी आणि ह्या ब्रह्मांडात 9 ग्रह आहेत। 12 गुणिले 9, 12 9 अष्टोदर्शे 160। तुळशीची माळा जी आहे, प्रत्येक मणी म्हणजे 160 मण्यात तो गुंफलेला आहे, 160 मणी गुंफलेले आहेत। जप करा, तप करा, माऊलीने ते सांगितले पूजा अर्चनाही करू नका, परंतु नामस्मरण करा। या कलियुगात तारणारे फक्त नामस्मरणच सगळ्यात मोठं आहे। तर मी ह्या पोलीस स्टेशनला आल्यापासून योगायोगानं माझे वरिष्ठ सुपरवायझिंग जे करतात तेही मला कधीच मना करत नाहीत। मी ड्युटी सोडून येत नाही, फक्त ड्युटी ऑफ परेडमध्ये माझा तो नित्यक्रम चालू आहे। मला जोपर्यंत वाटतं माऊलीला मी म्हणतो माऊली 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 तुझ्या चरणात मला कुठेतरी जागा दी, म्हणून मी त्या पिंपळाला 160 दररोज प्रदक्षिणा घालतो। जसा वेळ मिळेल तसा, रात्री 3ला 4ला 5ला 6ला ड्युटी ऑफ झाल्यानंतर मी 160 प्रदक्षिणाचा नियम ठेवलेला आहे। कारण
ग्रंथाने सांगितले जो नित्यपाठ आहे तो नित्यपाठ केला पाहिजे. मला एक सांगा, तुम्ही एवढे भावनिक झालेले आहात या ठिकाणी, आमच्या चॅनलच्या प्रेक्षकांना एक तुमच्याकडं भावगीत ऐकण्याची इच्छा आहे, म्हणू शकता तुम्ही? हो सर, तुम्ही संधी मला दिली, माझं फार भाग्य आहे आणि मला फार कौतुकानं तुमच्या प्रसार माध्यमाचं कौतुक करावं वाटतं की रिॲलिटी सगळ्या जगासमोर आणता. जब तक रहेगा श्वास तब तक रहेगा आपके ऊपर हमारा विश्वास. ते एक माऊलीचं मी भावगीत म्हणू शकतो. संत सद्गुरू माऊलीला पाहू, आळंदीला चला जाऊ जाऊ, आळंदीला चला जाऊ. संत सद्गुरू माऊलीला पाहू, आळंदीला चला जाऊ जाऊ, आळंदीला चला जाऊ. माऊली हे भक्तांचे कैवारी, माऊली हे भक्तांचे कैवारी, एकादशीची करूया वारी, महिमा त्यांचे सारे गाऊ गाऊ गाऊ. आळंदीला चला जाऊ जाऊ, आळंदीला चला जाऊ. संत सद्गुरू माऊलीला पाहू, आळंदीला चला जाऊ जाऊ, आळंदीला चला जाऊ. भक्ती भावे गुरु मी पूजिला, भक्ती भावे गुरु मी पूजिला, शरण जाऊ माऊलीला, शरण जाऊ माऊलीला. जन्म मरणाचा फेरा चुकवू चुकवू चुकवू, आळंदीला चला जाऊ जाऊ, आळंदीला चला जाऊ. संत सद्गुरू माऊलीला पाहू, आळंदीला चला जाऊ जाऊ, आळंदीला चला जाऊ. माऊलींची कीर्ती महान, माऊलींची कीर्ती महान, गुणगण गाती आमुचे भजन, गुणगण गाती आमुचे भजन. गुरुचरणी तलीन होऊ होऊ होऊ, आळंदीला चला जाऊ जाऊ, आळंदीला चला जाऊ. संत सद्गुरू माऊलीला पाहू, आळंदीला चला जाऊ जाऊ, आळंदीला चला जाऊ. बोला पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत महाराज की जय. महाराज की जय. महाराज की जय. महाराज की जय. आपण पाहू शकता या ठिकाणी श्री विठ्ठल वारकरी शिक्षण संस्थेच्या ज्या चालका आहेत त्या ताईंना आपण विचारूया की आपण बघताय की असे देशसेवा करणारे कर्मचारी आणि भक्ती मध्ये किती विलीन होत आहेत आणि माऊलींवरती किती श्रद्धा आहे, याबद्दल तुमच्या या ठिकाणी भावना काय आहेत? निश्चितच मी सांगेन, अगदी देशसेवा बजावत असताना माऊलींच्या वरती कोणाची श्रद्धा असू शकते, कारण माऊली ही ख्यातीच माऊलींची अशी आहे, विश्वाचीच विश्वाचीच माऊली आहेत. जगाच्या पाठीवर अनेक संत होऊन गेले, पण अनेक संत होत असताना फक्त माऊलींनाच आईची भूमिका दिली, माऊली म्हटलेले. आणि वारी करत असताना जेव्हा हे देशसेवा बजावतात, ऑन ड्युटी असताना वारीचा आनंद घेत असतात, हे त्यांच्या अंतकरणातली जी माऊलींच्याबद्दल असणारी श्रद्धा आहे, भक्तिभाव जो आहे, तो भक्तिभाव जागृत होऊन त्यांना ही सेवा करण्यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असतो, प्रेरणा मिळत असते आणि त्याच्यामुळे हे लोक याच्यामध्ये ओढले जातात. मी म्हणेन यांनाच काय, पण सर्वसामान्य कोणतीही जगाच्या पाठीवरची व्यक्ती ज्यावेळेस माऊलींचा सोहळा चालू असतो आळंदीपासून पंढरीला, त्यावेळी वारीच्या वाटेवर जाता जाता जर एखाद्यानं नुसता तो सोहळा पाहिला तर तोही भक्तिभाव, म्हणजे असंच म्हणावं लागेल, वर्दी ही नॉर्मल आहे, परंतु वर्दीच्या आतमध्ये देखील माणूस आहे आणि कुठेतरी माणुसकी आहे आणि भक्ती रसामध्ये. बरोबर आहे, पण माणूस हा एक असं वळण आहे, एक क्षेत्र भक्तिभावाचं आहे की कितीही काय असेल तरी भक्तिभावाकडं आपसुकच वळला जातो. त्याच्यामुळे देशसेवा बजावत असताना सुद्धा आज आमचे बाळूमामा या ठिकाणी
भक्तिभाव या ठिकाणी व्यक्त करतात, सुंदर गीत वगैरे गायले. नक्कीच आपण पाहू शकता या ठिकाणी अगदी अक्षरशः आपण जसं म्हटल्याप्रमाणे वर्दीमध्ये देखील एक माणूस लपलेला असतो, परंतु त्याच्यामध्ये खूप माणुसकी असते आणि आपण म्हणतो अखंड विश्वासाठी पसायदान मागणारे श्री संत ज्ञानेश्वर महाराज माऊली यांच्या चरणी त्यांची श्रद्धा पाहून आपण या ठिकाणी थांबतोय. कॅमेरामन हनुमान गोगडेसह अनिल जोगदम, देवाचा.